नये याच्याकरता मला वायाव्यर्थ शीनवाणी माझी होऊ नये म्हणून महाराज म्हणतात की संत संग देई आणि प्रवाही घालू नको. लाता कोण बजेट लागण्याचे येऊ नये. बस ऐसी सद्बुद्धी दे आम्हा. हरिगुण गावया. सद्बुद्धी मागावी ऐसी सद्बुद्धी दे देवा. सद्बुद्धी दे आम्हा हरिगुण गावया दे भक्ती मन मोहना. हे प्रभू तुझं भजन घडो, तुझं ध्यान चिंतन घडो, बस एवढंच आहे. संपत्ती धन दौलत लेकर काय मागून काय करता. म्हणजे संसार का माणसाने केला म्हणून नवलाय काय. संसार कधी करू राहिली. संसार बकऱ्या करू राहिल्या, संसार मुरा म्हशी करू राहिल्या, संसार गाई करू राहिल्या, संसार डुकरे करू राहिले, संसार कुत्रे करू राहिले, संसार बकऱ्या करू राहिल्या. माणसानं संसार केला म्हणून काय नवलाय त्यात मी. संसाराचं सार्थक व्हावं आणि संसाराचं सोनं हुंशीने जीवनाचा सार माणसाला जिवंतपणात मिळावा. म्हणजे काय, पती पत्नीचं ऐक्य असावं, मुलाबाळाचं सुख समाधान मिळावं आणि कमावलेल्या धनातनी आनंद मिळवून शिन्या शेवटच्या क्षणापर्यंत धन माणसाच्या कामी पडावं. आणि नाही तर धन 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 आणि धनासाठी गेले प्राण. काय करता, देवे काढाचे धन कुबेराचे आणि ते मनुष्याचे काय आहे. अरे येताना तू आणलं नाही, नेताना काही नेणार नाही, तरी जबूचा भाषा हलकटासारखा जगून राहिला. कुठपर्यंत चालणार आहे तुझा धिंगाणा. ए भाऊ, हा धिंगाणा तुझा चालू नये त्याच्याकरता वेळेच्या तुझं जीवन तुला कळलं पाहिजे. मग हा संसार कसा असावा. नाथ बाबा म्हणतात संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई. संसार मला नेमका म्हणजे माझी बायको, माझे लेकरं, माझं घर, माझं गणगोत, माझे सासरे, माझं मी कोसल्याचं मी याच्यासाठी संसार नाही. मी कोसल्याचं मी म्हणजे माझा संसार याच्यासाठी संसार नाही. संसाराचं सार्थक करणे. संसारात पैदा झालो, जन्माला आलो, अटी या गावात मी आलो, अटी या ग्रामामध्ये मी जन्माला आलो, त्या दिवसपासूनच माझी स्थिरटी निघे तेपर्यंत या संसारामध्ये मी समाजाचं एकरूप व्हावं, संसाराचे काही ऋणमुक्त व्हावं, संसाराचे माझ्या जवळ असलेले लोक दूर न जावे, संसारात दूर गेलेले लोक माझ्या जवळ यावे आणि सर्वांचं सहानुभूतीने मन मी जिंकून शिना शेवटच्या क्षणाला राम म्हणतात त्याच्या देवाच्या चरणी माझा प्राण अर्पण व्हावा. ही माझ्या जीवनाची संसाराची तयारी असावी. या संसाराची परिपूर्ण तयारी करू न करता संसार मज न करणे सर्वता परमार्थ पुरता हाती देई. म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये माणसाचं जीवन असावं. तो कोण्याही जातीचा असू द्या, कोण्याही धर्माचा असू द्या, कोण्याही पंथाचा असू द्या. मी बोलून गेलो, बुद्धाने बुद्धांचा धर्म नाही सोडला, प्रज्ञाशील करुणा कळली, पंचशिलेचे लक्षण कळले. मी बरेच बहुधा सांगत असतो. हातीनं घेतात तलवार. बुद्ध राज्य करी जगावर. IAS अधिकारी असू द्या, क्लासरूम ऑफिसर असू द्या, त्यांना गर्व आहे आपल्या धर्माचा, आपल्या पंथाचा. एकामेकाला भेटले IAS क्लासरूम ऑफिसर असू द्या, एकामेकाला जर भेटले छाती काढून एकामेकाला छातीला छाती लावता, आलिंगन देता, मुठीत असलेली नीड एकामेकाला टिक्का लावता आणि गर्वाने जय भीम म्हणता, कारण त्याला त्याचा भीम कळला. बुद्धाने बुद्धांचा भीम नाही सोडला. त्यांना त्यांची काय तर भंती कळली, त्यांना त्यांची बुद्ध गाथा कळली, त्यांना त्यांचा बुद्ध विहार कळलं, मुसलमानांना मुसलमानाचं कुराण कळलं, त्यांना मस्जिद कळली. ए भाऊ, ते 7 दिवस तुमच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रवासातला त्यांची 5 दिवसाची 5 वेळची नमाज सोडली नाही. अलीम कलीम जावेद अफसर रिजवान सय्यद रहमान असं नाव देऊन आवाज द्यावा लागत नाही. बरोबर त्यांना गल्ला सोडून 5 वेळेची नमाज ते अदा करतात, गल्ल्याला झक मारतात, पण नमाजीला बिलकुल हुजूर करतात. नमाज त्यांना प्रिय आहे, कारण त्यांना त्यांचं कुराण कळलं, त्यांना त्यांचं मस्जिद कळलं, त्यांना त्यांचा धर्म कळला, त्यांना त्यांचा मौलाना कळला. कधी त्यांनी त्यांच्या मौलानाचा हसा नाही केला, कधी त्याच्या कुराणावर कधी आरोप नाही केला, कधी त्यांनी त्यांच्या बुद्ध आपल्या मस्जिदमध्ये जाऊन कधी चित्रकथा नाही केला. शिका तुम्ही, शिका थोडं. ख्रिश्चनाचं चर्च नाही सोडलं. ख्रिश्चनाला ख्रिश्चनाचं फादर कळले, ख्रिश्चनाचं बायबल कळलं, ख्रिश्चनाला चर्च कळलं. किती एकोप आहे त्यांचा. म्हणजे या तिन्ही पंथांना आपलं धर्म, संत, पंत, ग्रंथ कळले, मौलाना कळले, भंती कळले, फादर कळले. आमचे 33 कोटी देवांगणाचे सोलपे. एकामेकाला रामराम म्हणायची लाज वाटते, एकामेकाला टीका लावायची लाज वाटते. डोकं सळते जसं टीका लावताना द्यायचे. एवढे कमी हलकट सारखे जीवन जगते. म्हणून काय जीवनात संसारात आपल्या ग्रामगावात एकोप्यानं न जगणे म्हणजे त्याच्या जीवनात त्याच्यासारखे नालायक मरणे आहे. पुढील समस्या कठीण आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा सार्थ व्हावं, तुम्हाला तुमचं जीवन कळावं असं वाटत असेल. मी माझ्या मायच्या पोटी जन्माला आलो तर माझ्या मायबापाचं हेच मला कळलं पाहिजे. ए दादा, ज्या मायच्या पोटी जन्माला आलो त्या मायबापाला रडायची वेळ येऊ नये. ज्या मायबापाने माझ्यासाठी काय केलं, काय करून राहिले, काय करायला पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जीवन तुमची या रस्त्यानं वळायला पाहिजे. माणसाला कळणं महत्वाचं नाही, माणसाचं जीवन वळणं महत्वाचं आहे. माणसाला समजणं महत्वाचं नाही, उमजणं महत्वाचं आहे. जिथपर्यंत तुम्हाला हे जीवन उमजणार नाही, वळणार नाही, कळणार नाही, तर तो तुमच्या जीवनात हे खाली हात येणं, खाली हात जाणे हेच एवढं खरी प्रमाण राहील. तुम्ही येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, पण मधला पिरियड जर तुम्हाला सुशोभित करून जगायचं असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मी काय करावं, काय कसं करावं, कसं मरावं आणि माझ्या जीवनाचं सार्थ कसं होईल याच्यासाठी धडपड असावी माणसाच्या जीवनामध्ये.
हे दादा धडपड असायची. मग धडपड म्हणजे कोणा रीतीने त्या देवाला त्या भगवंताला प्रार्थना करावी, त्याच्या चरणी आलिंगन देऊन त्याला स्मरण करावं, भजन करावं आणि त्या भगवंता पुढे हात जोडून त्याला नम्र निवेदन करावं. देवा घेईन मी जन्म याच साठी चरण सेवा साधण्याचा योग आयोग तुमच्या जीवनात जर प्राप्त करून घेतले, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. कारण ते तुम्हा जीवाला त्याची आसक्ती असणे महत्वाची आहे आणि भगवत भक्तीचा भाव जिवंत ठेवणे महत्वाचं आहे. म्हणून नाथ महाराज सत्य शेवटी म्हणतात, महाराज म्हणतात संसार मजन करणे सर्वता परमार्थ पुरता हाती देई. आणि शेवटी महाराज म्हणतात जनार्दनाचंही का करुणा वचनी करी विनवणी पायापाशी. देवा तुझ्या पायापाशी मी विनवणी करतो देवा की माझं हे जीवन व्यर्थ जाऊ नये, हे देवा माझ्या जीवनाचं सार्थक व्हावं आणि माझ्या जीवनामध्ये खरोखर कुठं जंगभंग कलंक लागू नये म्हणून अशी सद्बुद्धी द्या हरिगुण गावया दे भक्ती मन मोहना. देवा तुझी सद्बुद्धी तू जर आम्हाला दिली ना देवा तर कुबुद्धीचा संचार होणार नाही आणि आमच्या जीवनाची हानी होणार नाही. माणसाच्या जीवनाची हानी होऊ नये एवढ्यासाठी माणसानं जागृत जीवन जगलं पाहिजे. माणसानं कोणाचे मुंडके मोडू नये, माणसानं कोणाचं वाटोड होईल असं जीवन जगू नये, कोणाच्या लावाडोया करू नये, सुरळीत संसार असेल त्याच्या घरात आग लावू नये आणि इनाकारण कोणाचं जुडत असेल त्यात बोटं घालू नये. लोक म्हणते वरी बघायला तर वरी नाही किडे पडून मराठी वेळ सब कुछ देख रहा है भगवान, कोई चोरी करे कोई पाप करे, सब कुछ देख रहा है भगवान. यानाव महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं समागत्य तिष्ठन्तं महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू सद्गुरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्लादलो पावन झालो चराचरी मी इकडा कुसरी काय नेने बोलतो चंद्र भाविका तुमचा अनुग्लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावणी आद्यत्र जननी देवाची ये मस्तक पाया किती अकलीने जीवन जगायला आपल्यालाच कळलं. आपले मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये जाताना असे आडे तंगडे करून असे इकडे तिकडे बसतात, किती लाईनशीर पद्धतशीर बसतात काय की नाही. आपले पाय झबुजे भाषे कुठं तंगडे गब्बे करून बसायचे तर कोणा लाजा वाटायले तर मागं बसायले तर एवढा धर्ममंडपात लग्नाला गागरा लागू नये म्हणून एवढ्या चट्या टाकीले इथं. आपण बघा कसं बेसरामासारखे कुठं बसायलो, म्हणजे एवढे निर्लज्जमचो आपण इथं. तर पंक्ता धरून बसा ना अटी, जेवायला कशी पंक्तीत बसता तुम्ही. हां असं मोर येऊन नाही बसायला पाहिजे का, कोणी पायऱ्या म्हणजे एवढे बोलूनही उठायले नाही ते तिथून हालायला नाही, मोर येऊन बसायला नाही, एवढे बेसरो नाही तुम्ही. काय करा कडं ना बाप्पा असो शरणा शरणा हा नो. शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबा यांच्या सेवेसाठी घेतलेला आढळून घे. नाथबाबा या संसाराचं सार्थक कसं व्हावं. नाथबाबा शांती ब्रह्म आहे, पैठण निवासी श्रीमंत आहे. त्यांच्या संत मंडळी जर पाहतो म्हटलं तर त्यांच्यासाठी श्रीमंत कोणीच संत नाही, एवढे श्रीमंत संत बाबा. हो, आणि ते नाथबाबा पंढरीश परमात्म्याला प्रार्थना करताय, पांडुरंगा हे माझ्या पंढरी नाथा मला अर्धा क्षण तरी माझ्या जीवनात सत्संग भेटू दे. पंढरीश परमात्मा म्हणतो नाथा मी तुम्हाला काय श्रीमंती नाही दिली बरं का, तुम्हाला काय कमी दिलं, तुमच्या जीवनामध्ये एवढी संपत्ती दिली, श्रीमंती दिली, नव्या नव्या मी तुमच्याकडे अहो कावडीनं पाणी भरलं, श्रीखंड्या म्हणून मी काम केलं. जगाचा मालक नाही का, अरे जगाचा पोशिंदा, दुनियेचा मालक, विश्वाचा विधाता नाही का. वि म्हणजे विश्व, ठ म्हणजे ठसून घ्या, न म्हणजे लक्षात ठेवा. ज्याने विश्व निर्माण केलं असं विश्वविधाता पंढरीश परमात्म्यासोबत आज हितगुज चाललेल्या नाथबाबांचं. आणि नाथबाबा त्यांना म्हणाले तर ओ बाबा देवा मोकळं तुम्ही काम केलं, श्रीखंड्या म्हणून तुम्ही माझ्याकडे चाकरी केली, यात काही संशय नाही बाबा. पण बाबा काही काळ वेळ्या संसाराच्या गुरमीमध्ये तुमचा परिचय झाला नव्हता म्हणून मी क्षमा मागतो. पण देवा ओ पंढरीश भगवंता मला अर्धा क्षण तर इमानदारीने सत्संग असावा. मी संसार केला, श्रीमंती भोगली,
हो, जगाच्या बापाने माझ्याकडे काम करावं, त्यानं पाणी भरावं, माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे, यात काही संशय नाही. खरंच ना, नाथबाबांनी आपल्या जीवनामध्ये किती मोठी श्रीमंती भोगली. श्रीमंती होती, संत योग होता, आणि पंढरीश परमात्म्याने जगाच्या बापाने त्यांच्याकडे काम करावं, हेही एक फार मोठं त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं भाग्य होतं. म्हणजे फिरवी म्हणजे अभिर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सखा. पाणी भरावं आणि नाथांची योग्यता काय असावी. नाथांच्या जीवनामध्ये नाथांनी खरोखर आपल्या जीवनामध्ये ती योग्यता कमावली, म्हणून पंढरीश परमात्म्याने त्यांच्याकडे पाणी भरलं. अहो, देवाने आपल्याकडे काम करावं तशी योग्यता असावी की नाही. बहुजन्माच्या पुण्याईनं आपल्याला संपत्ती मिळाली, श्रीमंती मिळाली, त्याला टिकवण्याकरता माणसामध्ये माणुसकी पाहिजे की नाही. नम्रता ही शुभ्रवर्ण म्हटलेल्या शास्त्राने. नम्र झाला भूता आणि त्याने कोंडलेले अनंत. आपण नम्रतापूर्वक जीवन जगा, श्रीमंती आणखीन वाढतं. तुमच्यात हलकटपणा असू द्या, जागावती तुमच्याजवळ इजारदारी असू द्या, हो, त्या हलकटपणानं तुमची इजारदारी शून्य आहे. एरी शास्त्र सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य. हा शून्य आहे, पण या शून्याला जर दांडी ओढली ती एक आहे, आणि त्या एकाच्या मागे जर शून्य घातले तर भाऊ कोणत्या दिशा आहे. हो, गजपती आहे, हो, अब्जाधीश आहे. पण शून्य माणसाला त्या शून्याला दांडी करत तयार करायची असेल तर पहिले आपल्यातला मीपणा दूर करावा लागेल. आणि ते मीपणा धुण्याकरता हे साधूची संगत करावं लागतं, सतसंग करावं लागतं. आणि तो सतसंग या पवित्र ग्रामामध्ये गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. पवित्र तीर्थक्षेत्र काय नाव रे भाऊ या गावचं? कन्याडू. हो, या ग्रामामध्ये पवित्र सुंदर हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. संत सद्गुरू पवनपुत्र अंजनीपुत्र रामभक्त अशा हनुमंतरायांच्या महादरबारामध्ये, नवीन पंढरीश परमात्म्यांच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. तुम्ही 18 वगड जातींच्या जीवानी एकोप्याने येऊन तुमचा पैसा खरोखर सार्थकी लावला. तुम्ही आम्ही जीवानी एकोप्याने हा परमार्थ तुम्ही इथे आज सुंदर असा आनंदाचा उत्सव हा इथे चालू ठेवला आहे. म्हणून या परमार्थामध्ये जे तुम्ही आम्ही ऋणी आहात, जे तुम्ही आम्ही जीव ज्यांनी आपला पहिला आपला खर्च करून इथे हे सुंदर 7 दिवसाचा आनंद घेतला आहे, तुम्हा जीवनाचं व्यर्थ वाया जाणार नाही. हो, तुम्हा आम्हा जीवासाठी भगवंत धावून येतील. पहागडे हो, संतांच्या कर्तृत्वापुढे देव त्यांना आपलंच करतात. पहा, गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये देवाला आपलंसं करण्यासाठी बहु जन्म घेतले. येता जाता शिरून गेल्या गोपिका. बहु वर्षापासून गोपिका येत जात राहिल्या. बहुधा गोपिका येऊन जाऊन थकल्या. नवे 1000 वर्षापासून त्या गोरपी इंद्रिय, गो म्हणजे गाय, अशा
त्या गोकुळात येता जाता थकून गेल्या, जीर्ण झाल्या आणि तेव्हा कुठे भगवान परमात्म्याने त्यांची अपेक्षा पूर्ण केली. त्यांची शेवटपर्यंत एवढ्यादा आले पण त्यांनी त्यांचा हलकटपणा घेऊन नाही आले, एवढ्यादा आले पण घमंडाने नाही राहिले, एवढ्यादा आले पण कोणाच्या लावाला नाही केलं, त्यांनी कोणाला अहंकार नाही, जीवन नाही जगल्या, कोणाचं मुंडकं नाही मोडलं. हो, निर्विकार जीवन जगल्या. ते निर्विकार होत्या, प्रेमरूपी ध्वजा होत्या. गोपिका ह्या प्रेमाच्या एक ध्वजा होत्या, एक वात्सल्य भाव त्यांच्याकडे होता. म्हणून माझा परमपिता परमात्मा मथुरेतून त्याच्या भेटीसाठी आला. हो, काय सांगावं, या सुखा कारणे देव वेडावला. माझा देव या सुखा करता. आणि महाराज तुम्हाला काय सांगू, या संत मंडळीने हे कार्य केलं, या संत मंडळीच्या कर्तृत्वाला देव खरोखर ऋणी राहिला. आणि म्हणून माझा देव त्यांना आलिंगन देतोय. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण द्यावे. त्रिविध चापाची झाली